मला सोडा, मला जाऊ द्या. मी खरंच कोणाला काही सांगणार नाही. गुपित गुपितच राहील. मला सोडा, मला सोडा. कोण आहे ह्यो? पुण्यावर आलेलं ते भूत हेच काय? होय बाजी. मग मी याला सोडत नसतो. भूताच्या नावाखाली लय नाटकं झाली याची. बाजी तुझा बाजी, स्वतःला वाचव बाजी. तुम्हाला घेतल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही. चला. या बाजी. बाजी, फार भयानक माणसं आहे ती. त्यांच्या हातून आपण वाचणार नाही. अजिबात काय बोलू नका. होता पत्र इथंच लपून राहावं लागलं आपलं. सकाळी बघू काय. तुम्ही जरा पाडा निघत. भाजी दिसला जरा कुठं? नाही आला अजून, घरीच असेल. अरे मी घरूनच येतोय ना. दादाजी. हिरा, काय ग परी? दादाजी, शिलेदार कुठे आहेत? अगं काल रातच्याला गेला, अजून आलं नाही. सर गाव हुडकलं, कुठं नाहीये. कुठे गायब झाले? ते कळना चाललंय बघ. पुरी, बाईच्या मायचं एवढं मनावर घेऊ नको. काल रातच्याला घरी गेल्यावर कावेरीने मला सगळं सांगितलं. अशा बांगड्या काढायला नको होत्या बघ. ते महत्वाचं नाहीये दादाजी. मला शिलेदारांना भेटायचंय. महत्वाची खबर द्यायची आहे त्यांना. महत्वाची खबर? हो. नातूंच्या वाड्याखालून जाणारं भुयार आणि चतुशृंगी मंदिरातलं भुयार एकच आहे. दादाजी, धनी, कोतवाली सोडून कसली मसलत करताय? ते हिरा भुयाराची भानगड सांगत होती. ते दोन्ही भुयार बाईच्या मायच्या बांगड्या. दादाजी, मी सांगते. हा, नातूंच्या वाड्यातून बाळकृष्णाची मूर्ती चोरली ते भुयार चतुशृंगीच्या मंदिरातलं आहे. ते भुयार तर मुळामुठेच्या पात्रात बाहेर पडतं ना. सरदार खंडेरावांच्या वाड्यात आणि भूताच्या वाड्यातही.
हो, पण एक वाट अजून एका ठिकाणी जाते. कुठे? नातूंच्या वाड्यातून निघालेलं भुयार कोतवालीच्या बाहेर आलंय. म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती कोतवालीतूनच बाहेर पडली. हो, बाकी सगळ्या ठिकाणी पहारा होता, पण कोतवाली जवळ कुणालाच संशय यायचा नाही म्हणून या जागेची निवड केली. याचा अर्थ तू बरोबर आहे सिरा. याचा अर्थ जे काही घडलं त्याचा कोतवालीशी संबंध आहे नक्की. हे घरातल्याच गद्दाराचं काम आहे. सरकार, सिरा, फार चांगलं काम केलंस. दादाजी, जी. भुयाराची पाहणी करा आणि इथेही पहारा बसवा. आम्हाला जावं लागेल आता. जी धनी. पुरी, बाजी पाहिजे होत. कुठं गेलाय कुणास ठाऊक. बाजी, चिमणीजीराव, घाबरू नका. कोण नाहीत. बाजी, बाजी, माझे प्राण वाचवलेस. पण पुढे काय होणार मला माहिती नाही. ते लोक मला सोडणार नाही. कोण ते? ते पेंडारे तुमच्या मागं का लागले? काय केले तुम्ही? चिमणाजीराव, मला काहीच कळना झालंय. तुमचं खूळ, तुमची याद, हे सगळं सोंग होतं बाजी. हो हो, बाजी, पुण्याला धुळीत मिळवायला शेरा नावाचा राक्षस आला. ही पेंढारी लोक त्याचीच. आणि फक्त पेंढारीच नाही, तो कोतवालीतली माणसं सुद्धा सामील आहेत शेराला. कोतवालीतली? हो, त्यांचा एकच हेतू आहे, आणि तो म्हणजे बाळ पेशव्यांना गादीवर बसू द्यायचं नाही. चिंतामणी हार चोरीला गेल्यापासून सुरू झालेली सगळी विघ्न शेराची. म्हणजे चिंतामणी हार शेरानं चोरलाय? नाही, हार खेळणीवालीनेच चोरला. पिशाच्याची भीती पुण्यात पसरून आनागोंदी माजवायचं कारस्थान शेरात. आजी, त्या रात्री शेराच्या माणसांनी गुंगीचा पाला जाळून धूर केला. सगळे शिपाई झोपले होते, आणि मग यांनीच वेशीचे दरवाजे उघडले. शिवाला बैलगाडी बाहेर फेकलं आणि बैलगाडी पळवली. तळेगावच्या गोदामाची आग यांनीच लावली होती. तुझ्या घराला लागलेली आगही यांनीच लावली. खंडेरावचा मुलगा बाळाजीला मारल्यावर झाडाला टांगताना मी पाहिलं होतं यांना. बाजी, एवढं सगळं घडत होतं,
पण सांगू कोणाला आणि कसं? मग वेड्याचं सोंग घेऊन सगळीकडनं माहिती काढत राहील. पिशाच्याच्या भीतीनं पहाऱ्यात पडलेली ढील पाहून वेशीपासून नातू आड्यापर्यंत एक सुरुंग काढला आणि मग बाळकृष्णाची मूर्ती चोरली. तुम्हाला हे समजा कसं माहित? पण त्या दिवशी तुमच्या डोक्यात घाव कोणी घातला? मला नाही माहित. मला मागणं कोणीतरी मारलं आणि माझी शुद्ध हरप. मला काहीच दिसलं नाही आणि जेव्हा भानावर आलो ना तेव्हा मला कळालं की तुला फितुरीच्या आरोपाखाली जेरबंद केलं. मी घाबरलो आणि मग मला काहीच आठवत नसल्याचं सोंग घेत. बाजी, चिंतामणीचा हार परत मिळवायचा म्हणून आपण खेळणीवाली विरुद्ध कट रचला, पण सगळं उलटच झालं. शिक्षा भोगण्यापेक्षा आपल्यावर लागलेला कलंक पुसावा म्हणून मग मी हेरगिरी करायला लागलो. वेडा बनून सुगावा काढण्याचा प्रयत्न. अनेक वेळा तुला सत्य सांगावं म्हणून तुझ्या समोर आलो, पण नेहमी काही ना काही अडचणी आल्यानं मला सांगता नाही आलं. ध्यानात येते माझ्या. आणि एक दिवस त्यांचा पाठलाग करताना त्यांनी मला पाहिलं. तेव्हापासून ते माझ्या जीवावर उठले. ते मला जिवंत सोडणार नाही बाजी. फार मोठं कारस्थान आहे. सरदारापासून कोतवालीपर्यंत सगळी माणसं सामील आहेत. सगळे शेरासाठी काम करतात. बाळ पेशव्यांचा जीव घ्यायला आलाय हा शेरा. पण हाय कोण तो शेरा? नाही म्हणजे नक्की दिसतो कसा? ते कोणालाच माहिती नाही. त्याचं खरं रूप कोणीच पाहिलेलं नाही. कसा बी असू द्या, आता माझ्या हातनं नाही वाचायचा तो. हो, म्हणून तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तेवढ्यात या पिंडाऱ्यांनी. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागणार. बाजी, नातूंच्या वाड्यातनं चोरीला गेलेली बाळकृष्णांची मूर्ती कुठे आहे मला माहिती आहे. काय? हो, मी त्यांचा पाठलाग करत होतो. कुठे? मला घेऊन चला त्या जागेवर. नाही बाजी, फार धोका आहे तिथे जाण्यात. शेराची माणसं सगळीकडे नजर ठेवून आहेत. मी असताना असं 10 शेरा आलं तरी घाबरू नका. बाळकृष्णाची मूर्ती परत आणून दिली अशी जबान दिली कोतवाल. तोवर बाळकृष्णाची मूर्ती परत आणत नाही तोवर यो बाजी गप बसणार नाही म्हणजे नाही. हुजूर 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 कोतवालीतल्या माणसाकडून खबर मिळाली आहे. नातूवाड्यातून निघालेलं भुयार कोतवालीत निघाले. ऐकताय ना हुजूर? हो, भुयार सापडलं. तो बाजी काल रात्रीपासून गायब आहे. कुठे गेला कुणालाच ठाऊक नाही. हुजूर, बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत पोहोचला तर सगळेच अवघड होईल हुजूर. हुजूर, आपण त्या बाजीला कमी लेखू नका. आपला प्रत्येक डाव तिने उधळून लावलाय. आता जर का तो बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत पोहोचला तर मग आपल्यापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागणार नाही हुजूर. आणि आपल्या मागोमाग आमची पण कोठडीत रवानगी. हुजूर, काहीतरी करा हुजूर. लीजिए, थोड़ा आप भी आजमा के देखिए. नाही हुजूर, दूर ठेवा आमच्यापासून हुजूर. साहेब, आम्हाला भीती वाटते. लीजिए बिनी वाले जी, आपकी सारी फिक्र खत्म हो जाएगी. लीजिए, आपकी जो तेज चलने वाली जबान है, इसको थोड़ा आराम मिलेगा.
माफ करा हुजूर, पण आम्ही आपल्या काळजीपोटीच बोललो हुजूर, बाकी तसं काही नाही हुजूर. अगर इतनी ही फिक्र है हमारी तो जाकर कोतवाली में सबको समझाओ कि उस बाल कृष्ण की मूर्ति की चोरी का जिम्मेदार सिर्फ बाजी है. अब तो हम भी चाहते हैं कि बाजी जल्द से जल्द उस मूर्ति तक पहुंचे. बाजी नातूवाड्याखाली भुयार करून मंदिराचा भाग धसावला आणि मग बाळकृष्णाची मूर्ती चोरली. मी त्यांच्या मागावरच होतो. कात्रजच्या तलावाजवळ एक मंदिर आहे. बाळकृष्णाची मूर्ती तिथे दडवून ठेवली. मग हे समजा तुम्ही कोतवालीत का नाही सांगितलं? सगळी कोतवालीच पोखरली गेलीये बाजी. कोण इमानी कोण फितूर काहीच कळेनासं झालंय. माझी हिंमतच झाली नाही कोतवालीत जायची. बाळकृष्णाच्या मूर्तीशिवाय पालखी सोहळा होणार नाही. तेव्हा काही करून बाळकृष्णाची मूर्ती परत मिळवावीच लागेल. वय बाळकृष्णाची मूर्ती सहजासहजी मिळणं शक्य नाही बाजी. कात्रजच्या मंदिराच्या आसपास शेरांनी त्याची पेंढाऱ्याची फौज तैनात करून ठेवली. पेंढाऱ्याचा बंदोबस्त मोडून कोणी मंदिरापर्यंत पोहोचला तरी त्याला वेगळ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे. आणि तिथेच बाळकृष्णाची मूर्ती एका मडक्यात आहे. आणि अशी अनेक मडकी तिथं आहे. मडकी? हो, मडकी. एका मडक्यात बाळकृष्णाची मूर्ती आहे आणि बाकीच्या मडक्यात साप आणि विंचू. शेरा फार विचित्र हैवान आहे बाजी. माझ्या समोर याची धमक नाही म्हणून असा लपून राहिलाय तो शेर. बाजीच्या तलवारी पुढे कुठल्याच हैवानाचं काय चालणार नाही चिमणाचे. तुम्ही आता कोतवालांना जाऊन वरती द्या. कुणावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण कोतवालांवर विश्वास ठेवा. त्यांना समजा खरं खरं सांगून शिबंदी संकट कात्रजच्या तलावाकडे धाडा. तर मी पुढे होतो. नाही बाजी, मी तुला एकटं जाऊ देणार नाही. आणि पेंढाऱ्यांच्या गराड्यात जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. एवढी मोठी जोखीम मी तुला एकट्याला नाही घेऊ देणार. मी येणार तुझ्यासोबत. व तुम्ही येऊन काय करणार? कोतवालासनं मी समजणं गरजेचं. तुम्ही कोतवालासनी खबर द्या आणि कुमक घेऊन या. तोवर मी आणि करू. पण जोर कोतवालीतनं कुमक येत नाही तोवर तू पुढे जाणार नाहीस ना? नाही जाणार. फक्त तुम्ही नीट जपून जा. बाजी, माझ्यामुळे एकदा अडचणीत आलायस तू. आता परत काही अनर्थ झाला तर तुझ्या आईला कसं तोंड दाखवू मी? काही नाही होत. फक्त तुम्ही कोतवालांना घेऊन लवकरात लवकर पोच. जोवर मी कोतवालांना घेऊन येत नाही तोवर तू अजिबात पाऊल उचलायचं नाही. पण तुम्ही लवकर. हिरे हिरे, शंभू मामा, लागला काही पत्ता? आले का शिलेदार परत? नाही नव, मी चौकशी केली. शिलेदारांना कुणीच बघितलं नाही. कसल्या कामगिरीवर गेले असतील? तेच तर कळत नाहीये. काही इग्न तर नसेल ना त्यांच्यावर? नाही शंभू मामा, असं नको म्हणूस. त्यांना नक्की काहीतरी खबर मिळाली असणार. कामगिरी पूर्ण झाली की ते नक्की परत येतील. पण असं न सांगता कधी जात नाहीत शिलेदार. शंभू मामा, ते बघ, इथं तुझी झालेली घालमेल त्यांना कळत नसेल ना. खरं तर तुला सांगून जायला पाहिजे त्यांनी.